नमस्कार मित्रांनो, पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. तर कोणते आहेत ते जिल्हे जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यानंतरनं जुलै महिन्याची सुरुवात झाली. जुलै महिन्याचा पहिला आठवडा तर जवळपास कोरडाच गेला. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पण जुलैचा पहिला आठवडा कोरडा गेल्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. राज्यातील मराठवाडा बहुतांश महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर थोडासा कमी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप घेतलेली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे यात शंकाच नाही. मात्र अजूनही असेच अनेक जिल्हे आहेत तिथे जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. IMDने सांगितल्याप्रमाणे पुढील 5 दिवस राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुंबई उपनगर, कोकण किनारपट्टी तसेच घाटमाथ्यावर पुढील 5 दिवस जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.